नमस्कार बालमित्रांनो, चला तर आज आपण बघूया मकर संक्रांत या सणाचं नेमकं काय महत्त्व आहे, तो कसा साजरा केला जातो आणि हा सण साजरा करण्याचं नेमकं कारण काय आहे। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांत येत आहे। मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण असतो। हा सण जानेवारी महिन्यात 14 किंवा 15 तारखेला येतो। आपल्या देशात प्रत्येक सण उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे। मकर संक्रांतीपर्यंत हवेत गारवा असतो, थंडीची हुडहुडी भरलेली असते। कधी एकदाची थंडी कमी होते असे वाटू लागते। पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस म्हणजे मकर संक्रांत। या दिवसांपासून दिवस तिळातिळाने मोठा होत जातो। हवेतील उष्णता हळूहळू वाढायला लागते आणि थंडी कमी होते। मकर संक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगड्यांचे वाण देतात। त्यामध्ये हरभरे, मटर, बोरे, ऊस, गहू, तीळ असल्याचे आपण बघतो। मकर संक्रांतीला आपण काळे कपडे घालतो, तिळगुळ घ्या गोड बोला म्हणत तिळाचे लाडू आणि चिक्की देतो। यामुळे थंडीमध्ये आपल्या शरीरात उष्णता निर्माण व्हायला मदत होते। सुवासिनी या दिवसात हळदी कुंकवाचे आयोजन करतात। लहान मुलांपासून मोठी वडीलधारी माणसे सुद्धा पतंग उडवण्यात दंग असतात। थंडीच्या दिवसात उन्हात थोडा वेळ घालवावा हा खरा त्यामागचा हेतू। एकमेकांविषयी असणारा राग, द्वेष, मत्सर विसरून एकमेकांत स्नेह वाढवणे, एकोपा निर्माण करणे हा उद्देश देखील मकर संक्रांतीमुळे साध्य होतो। बालमित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मकर संक्रांत या सणाची माहिती बघितली। तुम्हाला देखील येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।